मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीत आता स्वीकृत सदस्य नेमले जायची शक्यता आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांना त्या संदर्भात पत्र लिहिले आहे। जिल्हा परिषदेत 10 सदस्यांमागे एक स्वीकृत सदस्य तर पंचायत समितीत 5 सदस्यांमागे एक स्वीकृत सदस्य असावा अशी मागणी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। येत्या अधिवेशनात त्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे। महायुती झाली आहे, म्हणजे भाजपा सेनायुती झाली आहे। परभणीमध्ये आपण आपण धाराशिवमध्ये बघा, त्यानंतर लातूरमध्ये काही ठिकाणी मात्र ते होऊ शकले नाही। तर आम्ही ज्या ज्या ठिकाणी युती मान्य आहे किंवा तिथील कार्यकर्ते जे आता स्वतःहून कार्यकर्ते लढायला तयार आहे की बाबा आम्हाला लढल्याशिवाय मार्ग नाही आहे, 9-10 वर्षाची गॅप आहे, त्यामुळं काही ठिकाणी मात्र कार्यकर्ते आग्रही आहेत, तिथे युती होऊ शकत नाही। पण ज्या ठिकाणी होते आहे त्या ठिकाणी प्रामाणिकपणे युती करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही केला आहे। कॅबिनेटला तो निर्णय झालेला असं आमची माहिती आहे 1 महिन्यापूर्वी। आता महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पूर्वीपासून आहेत, आता जिल्हा परिषदला आणायचे, तर नियमावली कशी करणार हे महत्त्वाचं, आणि हे सगळे निर्णय निवडणुकीच्या आधी व्हायला पाहिजे। जिल्हा परिषदचा स्वीकृत करायचा जर निर्णय आता काय बहुमत आहे ते करणारच आहे, त्यामुळं किमान त्याच्या अटी शर्ती स्ट्रिक्ट असाव्यात आणि त्या अटी शर्ती फॉर्म भरायच्या आधी 24 तास काढू नयेत। आजच जाहीर करा, म्हणजे तुम्ही निर्णय घ्या, आजच त्याचा जाहीर करा की कशा, नाहीतर मग तुमच्या अटी शर्ती आधीच भाजपच्या लोकांना माहीत असणार, त्यांची तयारी झालेली असणार आणि विरोधी पक्षाला मात्र त्याची माहिती नसणार। असं सरकारनं या ठिकाणी करू नये अशी आमची अपेक्षा।